नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे स्टफ्ड कॅबेज रोल। चला तर मग सुरू करूया। मी इथे कोबीचा पूर्ण गड्डा घेतलेला आहे। एक पूर्ण कोबी घ्यायचा आहे आपल्याला। त्याचं मागचं देठ आहे ते असं जाडसर देठ आपण सुरीने कापून टाकायचं आहे। आणि आता आपण याचे एक एक पानं असे काढून घ्यायचे आहे। न फाटता न तुटता हे पान आपल्याला काढायचं आहे। आता हे पानं असेच आपण एक एक करून काढून घेऊया। अगदी सहजपणे निघतात, तुम्ही बघू शकता। हे मागच्या साईडला असं सुरीने कापून पूर्ण पान काढून घेऊया। त्या पद्धतीने असे आपल्याला पानं काढून अशी मी पानं काढून घेतलेली आहे। आणि जो मधला भाग आपला राहतो थोडासा, त्याचा आपण अशी बारीक चिरून घ्यायचा आहे तो कोबी। त्या पद्धतीने हा आपण पुढे स्टफिंगमध्ये वापरणार आहोत। भाजीला चिरतो त्याप्रमाणे आपण बारीक चिरायचा आहे। अशा पद्धतीने इथे मी घेतलेला आहे एक बटाटा किसून घेतलेला आहे, साल काढून किस करून घेतलेला आहे। आणि गाजरसुद्धा आपण साल काढून किस करून घेतलेला आहे। एक गाजर आहे आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, त्याच्या फोडी केलेली आहे। एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एक शिमला मिरची ती देखील बारीक चिरून घ्यायची आपल्याला। एक इंच आलं घ्यायचं आहे आणि ते मी किसून घेतलेलं आहे। लसूण 4-5 पाकळ्या आहेत, त्या बारीक करून घेतलेल्या आहेत। 4-5 मिरच्या देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत। आता मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला त्यामध्ये कोबी ब्लांच करायचं आहे। पाणी गरम आहे, त्यामध्ये असं कोबीचे पानं आपण टाकून घ्यायचे आहे आणि हे स्पॅट्युलाच्या साहाय्याने आपण हे असे प्रेस करायचे आहे। बुडले पाहिजे त्यामध्ये। त्याच्यावरती मी थोडं झाकण ठेवते आहे मऊपणा होण्यासाठी। आपल्याला मऊ हवं आहे, तर असं पाणी एक उकळी येऊ द्यायची आपल्याला, म्हणजे तो जे त्याचं जाडसर असंपणा असेल तो निघून मऊपणा येईल। आता इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे। आता इथे हे आपल्याला अगदी 2 मिनिटं आपल्याला उकळत्या पाण्यात ठेवायचं आहे। आणि आता हे थंड पाण्यात टाकून घेते, जेणेकरून आपली कुकिंग प्रोसेस थांबेल। आता एका कढईमध्ये मी गरम तेल टाकलेलं आहे, एक पळी साधारण तेल आहे। त्यामध्ये आपण फोडणी करायची आहे। त्यासाठी 1 चमचा बडीशोप, आता यामध्ये मी टाकते आहे पावभाजी मसाला फ्लेवरसाठी। खूप छान फ्लेवर येतो ह्याने। गाजर कोबी आपल्याला राहिलेला सगळ्या भाज्या शिमला मिरची टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी किसलेला बटाटा टाकते आहे सर्वात शेवट, तोही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। 4 ते 5 मिनिटं आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। आता ह्यावरती मी झाकण ठेवते आहे, म्हणजे थोडंसं वाफेवरती शिजतील। आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता हे शिजलेलं आहे छान। आता हे स्टफिंग आपण बाजूला ठेवून घेऊया आणि एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे। मी साधारण 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला।
आणि ह्याचं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. तर हे पाणी टाकून आपण छान बॅटर तयार करून घेऊया. गाठी झाल्या नाही पाहिजे, तर छान बॅटर तयार करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. या पद्धतीने एकदम पाणी नाही टाकायचं, पातळही नाही करायची. आपल्याला ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे. तर ह्या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण कॅबेज रोल तयार करून घेऊया. त्यासाठी हे आपण ब्लांच केलेले पानं घ्यायचे आहेत आणि कोबीच्या पेठावरती म्हणजे आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. 1 चमचा किंवा तुम्ही तुमच्यानुसार ते भरू शकता. पानं कसं असेल ते लहान मोठे त्यानुसार. तर इथे मी 1 ते 2 चमचे स्टफिंग भरलेलं आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. मागच्या देठाच्या साईडला 1 चमचा स्टफिंग ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडच्या ज्या पानाच्या कडा आहेत त्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रोल करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण सर्व स्टफिंग भरून घेणार आहोत सर्व पानांमध्ये. अशा आपल्याला रोल करून घ्यायचं आहे स्टफिंग भरून. हे बघा, अशा पद्धतीने पानाच्या कडा आतमध्ये दुमडून टाकायच्या आहेत. या पद्धतीने आपण रोल तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे त्यामध्ये असं घोळून घ्यायचं आहे. छान बॅटर लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या बाजूनी. आणि एका पॅनवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्याप्रमाणे आपण तळून घेणार आहोत. त्याला फ्राय करायचं आहे या पद्धतीने. असे उलटून घ्यायचं आहे. चारी बाजूने आपण व्यवस्थित त्याला फ्राय करून घेणार आहोत. गॅस मीडियम ठेवायचा आहे. या अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेत आहे. खूप छान लागतात हे खायला. तुम्ही हे टॅमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. तर हे आपण काढून घेऊया. आपलं हे कॅबेज स्टफिंग तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील.